डबल करा थोडीशी डबल असं बाकीच्या खाली बस. सर बस सर बस एम दादा मागे काय मामा दादा ये ना इलास इकडे खाली बसा. कुठल्या कार्यक्रमावर जायचं घटना भाऊसाहेब बिराज छकड होतोय तुमचं ते बैलगाडी हेड होता ना छोट कुठं जुगाड मध्ये ट्रॉली हा छोटी ट्रॉली आपण जी टायर गाडीला बसवलेलं होतं तिलाच 2-2.5 टन चालतं तोपर्यंत आतापर्यंत किती दिवस झाले जाऊन तुम्ही कामाला 2 महिने झाले 50-60 दिवस झाले 2 महिने किती टनच झालं आम्हाला काम ते जाम मध्येच होतं 200 जाम ते बैलगाडी तिघं होते ना नंबर आला म्हणून पुढं 2 गाड्या राहिल्या होत्या 3 ट्रॅक्टर सोबत हे बैलगाडीतच होतं ना बैलगाडीच्या रांगेलाच हे सगळे होते. तुम्ही उभा थांबलं म्हणून तिथं सावलेले येऊन बसले एकाच जागेवर बसले पुढले 2 जण मागले 2 जण 4-5 जण 4 तिघं गुंतले होते का तिघं होते त्यांच्या पर्यंत बसले होते उसाखालच्या ओढून काढले त्याला डोक्याला चाकाच्या चिटकून बसल्यामुळे त्याला उडता आलं नाही. बाकी काय गुन्हा वगैरे काही दाखल तर झालेला करतील केलं पण त्या दिवशी दुसरं काय असं शासकीय प्रशासकीय कुठली काम असलं तर सांगा काही वाटत असत त्यांच्या काही कानावर घालायचं बाकी काय आजच्या परिस्थितीला काही कुठलं प्रशासकीय अडचण असेल शासकीय कुठल्या कामामध्ये गुन्ह्याची किंवा कुठं काही आणखी वाटतं त्या पद्धतीने वडीलच बघत असते. तुम्ही ऊस तोडायला जेव्हा आता पाण्यामुळे इकडं थांबले दोघंच दूरी होती
कारखान्याने आमच्या म्हणजे दखल अजिबात घेतलेली नाही. हो काय म्हणजे काय मला सांगा. कारखाना साईटवर झालाय ना. अहो काठीच्या जवळ झालंय, आम्ही बसलो होतो. पण त्यांनी अजिबात दखल म्हणजे माणूस समजा भुजल्यात काढायची ह्याची काही दखल घेतली नाही. काट्यातल्या म्हणजे काट्याजवळ झालं एकदम जखमी असून ह्यांनीच काढाय जखमी असून समजा काढलं पुन्हा ट्रॅक्टरनंच वडीत आणण्यात आलं. म्हणजे अजिबात झेपची हे नाही, समजा काहीच सोय नाही. कारखान्याची माणूस की काहीच दाखवलं नाही त्यांनी. एवढं माणूस आम्ही आरडत होतो चौघ जण आरडत होतो. आमचा माणूस भुजला किती तर आरडलो होतो आम्ही, पण एक कारखान्याचा चेअरमन सुद्धा आम्हाला हे म्हणजे माणूस पण आला नाही की हे काढू लागा हे करा. आम्ही आमचं एक जण वायर तोडला, आमच्या गाडीवान काही जण आले, ते काढला ऊस वडून आणि माणूस बाहेर काढला. त्यांनी गाडी बोलवायला 10-15 मिनिट काढल्यापासून उशीर केला. एक तर गाडी पण टायमिंग नव्हतं, काहीच नव्हतं. ॲम्ब्युलन्स दिली नाही, काय नाही. पुन्हा दवाखान्यात आम्ही फ्रॅक्चर असून आम्ही घेऊन गेलो, आमच्यासोबत त्यांचा एक कर्मचारी पण आला नाही. दवाखान्यात पोहोचच तर जीव होता का? जीव म्हणजे काय होता का? उशीर झाला म्हणा जागेवर. खाली बुजलेले होते. मी ओरडत होते उसा भोवताली गाडी भोवताली माझे मालक दिसना गेलेच म्हणून. तरी त्यांच्यातलं कोणी सैद आमच्याकडे आलं नाही. पळत पळा म्हणलं तरी पळाले नाही. तर ते कोणी तिथले वाचले नाही. ते वाहन मालक मोठ्या कुठला आहे ओरडत होते ते. त्यातला म्हणजे कारखान्यातला कर्मचारी म्हणायचे. तुम्ही त्या दिवशी फोन केला बघून हो ठीक आहे, ते लिहिलेलं आहे ना पठाण बघितलं. ठीक आहे, ते होईल हो कायदेशीर. इन्शुरन्स त्याचे खात्रीशीर फोटो तिथे ठेवले तर वाहनाचे तुमचं लावताना वकील वगैरे आता ते बघायचं. बाकी आता वैयक्तिक आता त्यांनी तर मदत जी काय आहे ती वैयक्तिक स्वतःच्या कुटुंबातली स्वतःच्या ह्यातली दादांनी केली. तुम्हाला शासकीय काय जी मदत भेटवायची असेल की त्या पद्धतीने भेटून देतीलच. वैयक्तिक माणूस की म्हणून भिडून आले का भिडून आले का काल 5 लाखाचा चेक वगैरे दिला का? यांनी प्रस्ताव पाठवावा लागेल. एवढं सोपं नसतं. नाही हो, काल ते शेतीने मी बघत होतो. नाही, तुम्हाला प्रस्ताव पाठवलाय का तुम्ही यांचा? नाही अजून नाही पाठवला. अजून त्यांनी फॉर्मॅट वगैरे काही पत्र नाही आले. पत्र आल्यानंतर आम्ही पाठवू. फॉर्मॅट काय असतो त्याचा? मुख्यमंत्री निधीतून मदत मिळण्यासाठी हां तो प्रस्ताव सीएम रिलीफ फंड म्हणून. हां, मग हां तर अजून काही आलेलं नाही त्याचं. त्याचं कुठून येणार आहे तुम्हाला? तुम्हाला प्रस्ताव पाठवावा लागतो इथून. त्याचा एक फॉर्मॅट असतो ते मी ते देतो. भिडून माहिती घ्या ना. ते चालेल देतो मी. इथून पुढे ह्याच्या मागे काही गेले नाहीत का प्रस्ताव? गेले असतील ना तुमच्या तहसीलमधून? एक दोन गेले होते पण पाठवतो मी. आज जरा मीटिंग माहिती घेऊन पाठवून. सगळं व्यवस्थित लिहा त्याला. 3 मुली आहेत म्हणून त्याला ठीक सांगितलं माहिती घेऊन सगळं. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही फक्त प्रस्ताव करून पाठवा, मंत्रालयातून सँक्शन मंजूर मी आणतो. नाही ते प्रस्ताव म्हणजे कलेक्टर मार्फत जातो. इथून कलेक्टर हे तुम्ही तलाट्याला नका सांगू, तुम्हीच करा. माझं लागून त्यांना सांगा तलाट्याला करून घ्या. लवकर करून घ्या. तुम्ही फक्त लवकर करून घ्या असं म्हणतो. तिथला पंचनामा आणावं लागेल तुम्हाला. पोलीस पंचनामा पीएम रिपोर्ट वगैरे लागतं. सगळं लागेल. त्याच्यानुसार मग PM झालंय का? हो PM झालं. PMचा रिपोर्ट आणि तिथं पोलिसाचा पंचनामा. पोलीस पंचनामा तिथं काय गुन्हा दाखल झाला असेल तर ते गुन्ह्याचं डिटेल्स. तुमच्यातलं एक जण ह्यांना संपर्कात राहून जे काय डॉक्युमेंट लागते ते द्या ह्यांना. आपण यांना याच्यातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून पण देऊ शकतो. ते तुमच्या हातात थोडंसं आहे. स्पॉट तालुका तिकडे कृषी काढलंय. अधिकाऱ्याकडे नाही पण स्पॉट तिथं झालाय ना. तिथं ऍक्सिडेंटलीच झाले. ऍक्सिडेंट कुठे झालाय? धाराशिव मध्ये. लातूर मध्ये झाला. धाराशिव स्पॉट हा लोहारा तालुका आणि धाराशिव. फक्त PM लातूरला झाली घटना ना याच्यातच येते धाराशिव मध्ये. बरोबर. तो कारखाना धाराशिव जिल्ह्यात आहे. कारखान्याच्या साईटवर झालेला आहे. काट्याच्या महाग जवळच झाले. काट्याच्या
एकदम दारातच झालंय कारखान्याच्या दोनच गाड्या ह्याच्यातच काट्यावरच झालंय ते का बाहेर झालंय गेटच्या बाहेर झालंय काट्यात झालंय काट्यात आम्ही बोलतो कारखान्यावाल्याशी पण कोण आता तिथं पाटील म्हणून एमडी आहे का नंबर आहे का नंबर आहे का रे ते? दोन एमडी शेंडगे म्हणून अहो तुम्हाला एमडीचा म्हणतो शेतकरी अधिकाऱ्याला एमडीचा नंबर देत पुन्हा घेऊन द्या एमडी पाटील म्हणून मी त्या दिवशी इथून बोललोय आणि त्यांना पुन्हा एक एमडी त्यांचं काही एक कारखाना नाही मेन एक एमडी पूर्ण ग्रुपचे आणि त्या कारखान्याचे स्पेशल एमडी पाटील साहेब आहेत का त्यांच्यासोबत हे सगळे भेटलेत शिवामामा तुम्ही त्या दिवशी गेलतात काय झालं काय म्हणले तुम्हाला त्यांनी फोन लावला तिकडे वरी एक एमडीत ना त्यांना मग त्यांचा काही नंबर कॉन्टॅक्ट काही झाला का त्यांचे फोन उचलला त्या शेतकरी अधिकाऱ्याचे ते आपल्याला कवा द्यायचे त्यांचे फोन मेसेज टाकलाय असं सांगायचे मेसेज टाकलाय मीटिंग मध्ये मेसेज टाकलाय असं एवढं सांगायचं आम्हाला एवढं 3 तास आम्हाला थांबून घेतले तिथं मग आता त्यांना दादा स्वतः बोलतो म्हणजे तर मग कोणाचा तरी नंबर आपल्यापाशी पाहिजे ना त्यांना बोलायला उपलब्ध करा मी घेऊन त्यांना देतो दादाला पण घ्या कोणाकडून तरी शेतकरी अधिकाऱ्याचं आहे पण ते आपल्याला कोण द्यायचं शेतकरी अधिकाऱ्याला बोलून मामा उपयोग नाही तुम्ही जाऊन आलात ना एमडी पाशी सगळे सेट तुमचा त्या दिवशी फोन आलता आम्ही त्यांना लय वेळेस म्हणलं आम्हाला नंबर पाहिजे त्यांनी आम्हाला नंबर दिला नाही हा देता येत नाही म्हणले आम्हाला नंबर शेतकरी अधिकाऱ्याचं आहे ना मग इथं पण ते काय म्हणते नंबर देत नाही त्या कामाला शेतकरी अधिकाऱ्याचा आहे नंबर पाटील शेतकरी अधिकारी आहेत ते. पाटील शेंडगे हे नंबर आहे शेतकरी अधिकारी आपले पाटील. एअरटेल आहे ना? 74 99 15 82 11 पाटील बीजी म्हणून आहे बघा त्यांच्यासोबत नामाने बसलो पाटील ते जनरल मॅनेजर असू दे ना मग तेच हां तेच पाटीलच आहे पण हे पाटील साहेबाला मी बोललो होते सेट नंबर सांगू का लावायला घेतलाय 82 11 ना लास्ट नाही शेंडगे साहेबाचा शेतकरी नाही एमडी